इतल्या मोठ्या संख्येन जे लोक जमला आमचे काणकोणकार भाव, हांव खरें तुमचे आभार व्यक्त करता की हांगा बशिल्ले जे लोक आसा ते म्हाजे बरोबर आसाच, राजकीय सामाजीक ह्या सगळ्या चळवळीक आमचे बरोबर आसात आणि जो कन्सेप्ट आमी दवरता ते फुडें व्हरपाच्या दृश्टिकोनांतल्यान प्रयत्न करता आणि त्याच बरोबर एज ए मतदार म्हणून बाकीच्या बारीक मोठ्या कामां खातीर जे लागणारे सगळे कार्यकर्ते, तरुण आसतले, तरुणी आसतल्यो, महिला आसतल्यो, हांगा जे प्रमुख बांधव आसात, आमी सगळे जाण बरोबर आसा. तुमच्या भरवशाचेर म्हणटाचे तुमी दिल्लो जो आशिर्वाद आसा, ह्या आशिर्वादाचेर हे सगळे आमी फुडें घेवन वता. आणि काणकोण विजन आनी मिशन व्हरता आसतना आमकां एक गजाल म्हणजे काणकोणचो शेवटचो भाग आसले कारणान जे आसा की आमकां कोण म्हणजे विकासा पासून थोडे वंचित आसा आणि कोण कोण आमकां नांव दवरता. हाजो अर्थ ज्या प्रमाणात विकास जावपाक जाय तो जालो ना म्हणून जे आमकां की थोडेशे खंय तरी आमकां की अशा गोष्टींतल्यान आमकां एक नामकरण केलें वता वा काणकोण अविकसीत अशें म्हणलें वता. ह्या गजालीचो संताप की स्वाभिमान जो काणकोणकार म्हणून आसा म्हाकाय आसा आणि आमकां सगळ्यांक काणकोणचो स्वाभिमान आसा. जो मनीस हांगा काणकोणां रावपी आसा हांगा काणकोणाक त्या प्रत्येक मनशाक जे आसा न्ही काणकोणच्या विशयी ते स्वाभिमान जो आसा न्ही आसप हे एक तितलेंच गरजेचें. आणि आमी स्वाभिमानी काणकोणकार आणि स्वाभिमानी काणकोणकारांनी आमी ठरयलें की काणकोणचो विकास खंयच्या तरी वचपाक जाय, कशा तरी वचपाक जाय. आमी काणकोण विजन आनी मिशन ह्या कन्सेप्टा थ्रू आमी वताले. वता आसतना हांव सांगता की हांव भाग्यवान समजता की 2005 साला पासून या राजकीय क्षेत्रांत तुमच्या सगळ्यांच्या भरवशा येता आसतना जी हांवें ज्यो संकल्पना मांडल्यो आणि त्या संकल्पनेच्या आधाराचेर हांव फुडें गेलो आणि फुडें वता आसतना की आमी राज्याक आनी देशाक आमची एक नामना करून दवरली. त्यामुळे म्हणजे तुमच्या भरवशाचेर हांव भाग्यवान समजता. ताजो पयली गजाल म्हजो बापूय शेतकार आणि म्हजो बापूय शेतकार असल्या कारणान की म्हाका एक गजाल काय की ह्या गोंय राज्याचो शेतकी मंत्री जावपाचो मान मेळ्ळो आणि ताचो म्हाका अभिमान आसा, गर्व आसा. गोंय राज्याचो शेतकी मंत्री म्हणून आमी फुडें वता आसतना जे कांय संकल्पना ज्यो फुडें व्हेल्यो त्यो राष्ट्रीय स्तराचेर मान्य करून घेतल्यो आणि त्या सगळ्या गजालींतल्यान 2015-16च्या कालखंडाक आसा न्ही की गोंय राज्याक कर्मण्य पुरस्कारांनी 1 कोटी सन्मान दिवन आसा सन्मानीत करपाक आयले. स्वाभाविकपणे जे आसा 2012 ते 17 ह्या कालखंडाक आसा क्रीडा मंत्री जावपाचो मान म्हाका दिलो गेलो आणि म्हाका दिसता त्या कालखंडा भितर आमकां पळयता गोंयाक जितली जी आसा न्ही एक जर फातोर्डा स्टेडियम सोडत जर जायत न्ही जितली म्हणजे पेडणे पासून काणकोण पर्यंत जे गजाली ग्राउंड आणि बाकी स्टेडियमां जाली, आज बांबोळीचे स्टेडियम धरतो बाकी पेड्याचे स्टेडियम जर पळयात म्हाका दिसता त्या कालखंडामध्ये लुसोफेनिया गेमीच्या निमित्तान 40% जे आसा न्ही स्टेडियमां बांदपाचे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उबी करपाची संदी मेळ्ळी. ताचो गर्व म्हाका अभिमान आसा. गोंय विधानसभेचो अध्यक्ष जावपाचो, स्पीकर जावपाचो, सगळ्या 40 आमदारांचो मुख्याध्यापक जावपाचो, प्रिन्सिपल जावपाचो मान म्हाका मेळ्ळो. ताचो गर्व म्हाका आसा. आज काणकोणा आमी इलेक्ट्रिसिटी संदर्भात पयलें आसा जर आमकां खोलायन वचना की आमी जर चौफेर जर नदर मारली आसत जर जायत न्ही जाल्यार विकास कितें आसूं येता ताजी एक झलक जी आसा ती आमी दाखयल्ली आसा. एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग आसा की ताजेय फावंडेशन आमी फुडल्या कांय दिसां भितर घालता. ताचो उल्लेख जो आसा न्ही आमी केलो की काणकोण ब्युटिफिकेशन सारको विशय आसा न्ही म्हणजे काणकोण हें सुसज्ज आसचें, सुंदर आसचें ती कल्पना आसा मांडिल्ली ती आमकां पुराय जावपाक शकतली. आज अभंग रिपोज आमी पळयता आसतना की म्हाका एक गजाल भावली आणि पयर हांवें अलगीत पर्यंत जे आसा ताका म्हणलें आनी म्हाका एक गजाल म्हाका गर्व आसा की हांव आर्ट एंड कल्चर खात्याचो मंत्री आणि स्वाभाविकपणे जे आसा की ह्या कल्चराचे संदर्भ आसतना आमी सातत्यान विचार करता. ज्या मनशाक ज्या गांवाक देशाक जर संस्कृती आनी कल्चर नासत जर जायत न्ही त्या देशाचो ऱ्हास त्या देशाचो अंत हो जातलोच. आनी म्हाका दिसता की अभंग रिपोज आणि अन्य संस्कृतीच्या माध्यमांतल्यान आमी आज जर काणकोणकार जर इतल्या मोठ्या अपेक्षेन जर पळयता आसत जाल्यार तो कार्यक्रम जावचो पळयत जर जायत न्ही आमी त्याच क्षणाक त्या वटेन दाद दिली आणि दाद दिता आसतना एक गजाल लक्षांत धरात. आणि आज आमी पंढरपूरच्या विठ्ठलाक मानणारे लोक आसा न्ही आणि आमी जर सर्वसामान्य सगळ्यात गरीब लोकांचो देव कोण आसा जर जायत श्रमदामा सारको जो विशय आमी हाडलो आणि अंत्योदय तत्वाचेर आणि शेवटच्या मनशाक घर दिवपाच्या संदर्भातले आणि तातूंतल्यान म्हाका दिसता
की आमच्या काणकोणचे भायले आनी देशभरांतल्या लोकां संदर्भांतले हो कन्सेप्ट कितें काय म्हणतो आणि दुहा मेळपाक लागले. दुहा म्हणजे आशिर्वाद जे आसा न्ही ते गोर गरिबांचे बारीक मनशाचे दुहा मेळपाक लागले. आणि हे दुहा मेळटा ताचो अनुभव हांव घेतालो. न्हू फाटल्या विधानसभेच्या वेळाचेर म्हाका याद जाता की बरोबर आषाढी एकादशी आशिल्ली. कला आणि सांस्कृतिक खात्यान जो कला महोत्सव केलो प्रत्येक पंचायतीक आमच्या पंचायतीक केल्लो त्या तरेन आणि कला आणि सांस्कृतिक खात्याचे मोठे पाठबळ मेळिल्ले. आणि आता हळूहळू बारीक प्रोग्राम जातात आणि तितूंतल्यान तांकां ग्रांट जावं पैसे दिल्ले वतात. म्हणून हांव तुमकां सेल्फ हेल्प ग्रुप जावं बाकीचे ग्रुप आसात तांकां उलो मारता ह्या खात्याचो तुमी पुरेपूर उपयोग करचो. ह्या आमदाराचो, ह्या मंत्र्याचो आणि ह्या सरकाराचो उपयोग करून घेवचो आणि आमी काणकोण मुखार व्हरपाचो प्रयत्न करया. ह्या समयार परतून एक फावटी तुमकां महाशिवरात्रीची परबी दिता. विराज आचार्य आज आपण महाराष्ट्रातून गोव्यात आलात, काणकोणच्या या भूमीमध्ये आलात आणि अभंग रिपोस्ट यामध्ये आपण काणकोणच्या तमाम युवा वर्गाला, वयस्कांना अक्षरशः तुम्ही अभंगाच्या तालावर नाचवलं. खरं म्हणजे अभंगामध्ये वारीमध्ये काही जण नाचतात, परंतु या वेगळ्या वातावरणामध्ये तुम्ही काणकोणच्या जनतेला अक्षरशः नाचवलं. तुमची 10-12 लोकांची टीम आहे, त्यांची एनर्जी बघितल्यानंतर आम्हाला वाटतं तुम्ही आताच्या जनरेशनला, आजच्या युवा वर्गाला अध्यात्म आणि याच्यासुद्धा वेगळ्या मार्गाने तुम्ही नेतात. याबद्दल आपण काय सांगाल? आणि गोव्यामध्ये आतापर्यंत आपण किती कार्यक्रम केले? मला वाटतं आजचा कार्यक्रम काणकोणमधला हा दुसरा आहे. बरोबर. गोव्यातले टोटल 10 कार्यक्रम झाले गेल्या 4-5 महिन्याच्या स्पॅनमध्ये. तर गोव्यामधून इतकं प्रेम आम्हाला मिळतं आहे. हा बँड 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एका 10x10च्या छोट्या खोलीत फॉर्म झाला होता. तो आज 10,000 ऑडियन्ससमोर परफॉर्म करतोय. मला वाटतं ही जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, आपलं काम करत राहा, पुण्य काही मोजायची गरज नाही. बरोबर देतो, तो तिथे बसलेला आहे, तो देतोय. तसं प्रेम गोव्यात अप्रतिम संस्कृती रुजली आहे हे आम्हाला गोव्यात आल्यावर कळलं आणि असा कार्यक्रम केल्यावर कळलं. दिवसेंदिवस ऑडियन्सची संख्या वाढत चालली आहे. त्याच्यात जसं तुम्ही म्हणालात की यंग आहेत, एजेड लोक आहेत, तुम्ही बघितलं तर खूप लहान मुलं पण आहेत जे ते अभंग रोज ऐकतायत, त्यांना गिटार वाजवायची वाटते, नाचायची वाटते. गोव्यात सध्या कार्निवाल चालू आहे. कार्निवाल म्हणजे धिगाणा असतो. गोव्याची संस्कृती कार्निवाल नव्हे, गोव्याची संस्कृती धार्मिक आणि सांस्कृतिक आहे. ह्या गोव्याचे बरेचसे कलाकार आहेत, किशोरी आमोणकरजी आहेत, बरोबर लतादीदी आहेत ऑफकोर्स, आणि जितेंद्र अभिषेकी आहेत. तर आम्ही या सगळ्या कलाकारांना लहानपणापासून ऐकत मोठे झालो. ती संस्कृती इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर देवळं आहे.
खूप छान लोक आहेत, खूप प्रेमळ लोक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्सेप्ट करतात कुठलीही गोष्ट, कुठलाही नवीन अभंग एखाद्या रॉक फॉर्ममध्ये आहे, कुठल्याही फॉर्ममध्ये ते आवडीने ॲक्सेप्ट करतात. त्यांना कळतं की आजची ही गरज आहे की आजच्या जनरेशनपर्यंत ते पोहोचवायला त्याची पद्धत थोडीशी बदलली आहे, चाल बदलली आहे, पण त्याचा भाव आणि त्याचा भावार्थ तसाच आहे. आपल्या कार्यक्रमात एकूण कलाकार आणि सगळी यंत्रणा आहे किती लोकांची आहे? आम्ही टोटल 15 लोक आहोत. त्याच्यामध्ये 6-7 आर्टिस्ट आहेत, साऊंड इंजिनियर आहे, लाईट इंजिनियर आहे, आपण लॉजिस्टिक मॅनेजर आहे, असे आम्ही बरेच आपण शिकलेले सुशिक्षित आहात आम्ही हो. आणि तरी सुद्धा वेळात वेळ काढून आपली संस्कृती आजच्या युवा पिढीला किंवा वयस्कांना वेगळ्या मार्गाने त्यांना रिजवायचं आहे, अभंगामध्ये त्यांना नाचवायचं, ही वेगळी कला तुम्ही आत्मसात केली आहे. याबद्दल गोमंतकाच्या वतीने तर मी आभार मानणारच आहे. परंतु तुम्हाला काय वाटतं, हा सगळा ऑडियन्स एका वेळी गोमंतकांना बघितल्यानंतर ते गोव्यात ही संस्कृती आहे काय क्वेश्चन मार्क होता. आज तुम्ही संपूर्ण गोव्यात अक्षरशः या अभंग रिसॉर्टमध्ये तुम्ही नाचवलेले आहे, त्याबद्दल तुम्ही काय? नाही, अभंग रिपोस्ट गोव्यात असंच परत परत येऊ दे. हे जे प्रेम आम्हाला मिळतं आहे हे असंच मिळू दे. आणि हीच इच्छा आहे की ही जी नवीन जनरेशन आहे त्यांना हे अभंग पोचावे, त्याचे अर्थ त्यांना कळावे. सगळ्यात महत्त्वाचं फक्त नाचणं इम्पॉर्टंट नाही आहे, तर त्याचे अर्थ पण त्यांना कळले पाहिजेत. कारण संतांनी खूप छान शिकवण त्या काळात लिहून ठेवली आहे, जी आपण विसरत चाललो आहे. आणि आपल्याला वेगवेगळे गोष्टींचे खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत. त्यामुळे मी खरं सांगतो की गोव्यात आता असं झालं की आमची खरंच इच्छा आहे की गोव्यातच येऊन राहावं. गोवा आणि महाराष्ट्र आणि देशात आणि परदेशात एकूण आतापर्यंत किती प्रयोग झाले आपले? पूर्ण गेल्या 10 वर्षात मला एक अंदाजे 500 ते 600 कार्यक्रम केलेत. परदेश दौरे 2 केलेले आहेत, मॉरिशस आणि जर्मनी. आणि जसं मी मगाशी म्हटलं की गोव्यातला 10वा आहे. आय होप गोव्यात 100 कार्यक्रम होतील. तरी सुद्धा आपल्या गोव्यात तुम्ही अनेक कार्यक्रम केले, 10 पेक्षा जास्त केले. त्यातल्या त्यात युवा वर्गाचा जास्त रिस्पॉन्स कुठे भेटतो? मला हा प्रश्न प्रत्येक कार्यक्रमाला विचारला जातो आणि मला माहीत नाही असं का विचारतात. मी खरं सांगतो, गोव्यात कुठेही जा, नॉर्थपासून साऊथपर्यंत इकडचं जितकी पण यंग लोक आहेत, जितकी पण युवा पिढी आहे ती अप्रतिम आहे. त्यामुळे असं मी कुठला एक कार्यक्रम नाही सांगणार, सगळे कार्यक्रम अफलातून. गोमंतक टीव्ही खातीर काणकोणच्या रिपोर्टर सोयरू कोमरपंत.